हाय ऑल. अकाउंटिंग आणि बुक कीपिंग मधल्या बेसिक कन्सेप्ट आपण बघतोय. ते आपण 11वी स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्ड बालभारतीच्या बुक्स मधून बघतोय. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ना, ह्या तुम्ही जर नुकतेच 11वीला गेला असताल किंवा 12वीला गेलाय पण तुम्ही 11वीचा जास्त अभ्यास केला नसेल आणि आता तुम्हाला त्याची गरज वाटते किंवा अकाउंट्स कॉमर्स मध्ये जॉब मध्ये इंटरव्ह्यू प्रिपरेशन साठी या बेसिक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला खूप युजफुल. पहिल्या दोन कन्सेप्ट मॉनिटरी, नॉन मॉनिटरी, कॅपिटल आणि ड्रॉइंग्स ही आपण पाहिले. आता तिसरी कन्सेप्ट बघूयात. डेटर्स आणि क्रेडिटर्स. आता डेटर्स म्हणजे काय? डेटर्स म्हणजे ज्याला आपण क्रेडिट बेसिस वरती सेल करतो, तो झाला आपला डेटर्स. आणि कधी कधी याला सन्ड्री डेटर्स असंही म्हटलं जातं. म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना उधारीवरती माल दिलेला आहे आणि त्यांच्याकडनं इन फ्युचर आपल्याला पैसे मिळणार आहेत. मग असे जे सन्ड्री डेटर्स असतात किंवा नुसतं डेटर्स जरी असतात, हे आपल्याला बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला अंडर करंट असेट्स दिसतात. आणि क्रेडिटर्स म्हणजे काय? क्रेडिटर्स म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट डेटर्सच्या. म्हणजे ज्यांच्याकडनं आपण क्रेडिट बेसिस वरती गुड्स परचेस केले आहेत. म्हणजे आपण त्यांच्याकडून उधारीवरती आता माल घेतलेला आहे. उधारीवरती घेतलेला आहे म्हणजे आपण काही ठराविक कालावधीनंतर त्यांना पैसे देणार आहोत. आता इमिजिएटली तर आपण त्यांना काही पैसे देणार नाही. माल तर आणला, पण इमिजिएटली आपण त्यांना पैसे नाही देणार. इन फ्युचर आपण त्यांना पैसे देणार आहोत. तर त्यांना म्हणतात क्रेडिटर्स. असे हे जे क्रेडिटर्स असतात ना, हे तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला अंडर करंट लायबिलिटीज तुम्हाला दिसतात. आता अकाउंटिंग मध्ये या डेफिनेशन कशा सांगितलेल्या आहेत ना, ते आपण बघू. जेणेकरून तुम्ही जर इंटरव्ह्यू देत असताल तर तुम्हाला अशाच अकाउंटिंग लँग्वेज मध्ये तुम्हाला या उत्तरं द्यायची आहेत. Debtor, a person who has to pay to the business for getting goods and services on credit known as debtors. A debtor is a person who owes money to the business. म्हणजे बघा, ज्यांना आपण क्रेडिट बेसिस वरती दिलेला आहे माल, माल किंवा सर्व्हिस, गुड्स किंवा सर्व्हिस, पण ही कशी आहे तर क्रेडिट वरती, कॅश वरती नाही. जर कॅश वरती कुठलं ट्रान्झॅक्शन झालं तर तो डेटर किंवा क्रेडिटर मध्ये येत नाही. ज्यांना आपण ऑन क्रेडिट दिलेलं आहे. आणि ओव्स मनी टू बिझनेस. ओव्स मनी म्हणजे काय? इन फ्युचर त्यांच्याकडनं आपल्याला पैसे मिळणार आहे. अशा व्यक्तींना म्हणतात डेटर्स. क्रेडिटर्सची अकाउंटिंग डेफिनेशन बघा. A person to whom business has to pay for getting goods or services on credit known as creditor. A creditor is a person to whom business owes money. म्हणजे आपल्याला इन फ्युचर हॅज टू पे फॉर गेटिंग गुड्स फॉर सर्व्हिसेस, गुड्स किंवा सर्व्हिसेस ऑन क्रेडिट वरती ज्याच्याकडनं आपण घेतलेले आहेत, तर त्याला म्हणतात, त्या 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 समोरच्या व्यक्तीला म्हणतात क्रेडिटर. किंवा इन फ्युचर ज्याला बिझनेस ओव्स मनी करणार आहे, म्हणजे पेएबल, ज्याला पेमेंट करणार आहे, त्याला म्हणतात क्रेडिटर्स. असे हे सगळे क्रेडिटर्स आपल्याला लायबिलिटी साइडला अंडर करंट लायबिलिटीज दाखवावे लागतात. ह्या केसमध्ये सुद्धा क्रेडिट बेसिस वरच आहे. कॅश बेसिस वरती जर तुम्ही कोणाला पेमेंट करून गुड्स किंवा सर्व्हिस घेतली असेल तर ते क्रेडिटर्स मध्ये येत नाही. तर तिसरी कन्सेप्ट बघा, बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे काय? जर एखाद्याला तुम्ही पैसे क्रेडिट बेसिस वरती माल दिला, गुड्स दिले किंवा सर्व्हिस दिली आणि तुम्हाला येणार होते त्या व्यक्तीकडनं इन फ्युचर पैसे, पण ते तुम्हाला मिळाले नाहीत किंवा मिळणारच नाही. असं कधी कधी होऊ शकतं. एक समजा एखादी व्यक्ती तिचा बिझनेस मध्ये लॉस झाला, नुकसान झालं, ती तुम्हाला पैसे नाही देऊ शकत. तर अशा ज्या व्यक्ती असतात त्यांच्याकडनं, ज्यांच्याकडनं येणार असतं आपल्याला पैसे पण आता नाही येणार, तर मग हे जे पैसे असतात, नाही येणार पैसे, हे जातात बॅड डेट. त्यांना म्हणतात बॅड डेट्स. अकाउंटिंग डेफिनेशन मध्ये बघा, an irrecoverable amount from a debtor is known as bad debts. It is it, it is it is a revenue loss to the business. म्हणजे काय? इररिकव्हरेबल अमाऊंट म्हणजे काय?
कधीच रिकवर होणार नाही. तिला म्हणतात इनरिकव्हरेबल अमाउंट फ्रॉम डेटर. डेटर म्हणजे काय, ज्याला आपण क्रेडिट बेसिस वरती सेल केला होता किंवा सर्व्हिस दिली होती, is known as bad debts. Irrecoverable amount from debtor is known as bad debts. It is a revenue loss to business. Revenue loss म्हणजे काय, हा आपला एक प्रकारे बिझनेसचा लॉस आहे किंवा खर्च आहे असं म्हणा. मग हा खर्च आहे म्हणल्यावरती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दाखवतो आणि या डेटर मधनं आपण तेवढी अमाऊंट ही लेस करतो. म्हणजे तुमची जर्नल एंट्री काय होते, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तुम्ही डेबिट देता आणि डेटर्स अकाउंटला क्रेडिट देता. ही जर्नल एंट्री सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये एक्झाम मध्ये विचारतील किंवा तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारला जाईल. डेटर, क्रेडिटर आणि बॅड डेट्स ह्या अकाउंटिंगच्या खूप बेसिक कन्सेप्ट आहेत, त्यामुळे अगदी छान तुम्ही ह्या लक्षात घ्या. मला तुम्हाला जर का आणखीन काही कुठली कन्सेप्ट हवी असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही कुठे राहता ते लोकेशन एक मला सांगा, जेणेकरून मला अधिकाधिक सोपे तसे त्याप्रमाणे व्हिडिओज बनवता येतील. तुमचे 11वी-12वीचे काही फ्रेंड्स असतील किंवा जे अकाउंटिंग मध्ये आता काम करत असतील तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा. थँक्यू.